बनवायचे गावरान पनीर, त्याच्यासाठी तेलात फ्राय करायला पनीर ठेवले. तोपर्यंत आपण मसाला बनवूया. मसाला बनवण्यासाठी खोबऱ्याची काप घेतली, कांदा, शिमला मिरची, ओली हळद, थोडंसं अद्रक आणि लसूणच्या 2-4 पाकळ्या टाकल्या आहेत. यांना थोडंसं फ्राय करून घ्यायचं. तोपर्यंत आपलं पनीर एकदम मस्त क्रिस्पी झालेलं आहे. आणि आता आपण जे घेतलं होतं फ्राय करायला मसाला, तो मटनचा सगळं आपण मसाला करून घेतला आहे. मसाला झाल्यानंतर त्याला पण थोडंसं तेलामध्ये परत फ्राय करायचं. त्याच्यात थोडीसं जिरा पावडर, लाल मिरची, चवीपुरतं मीठ, हे सगळं घालून थोडी चिमूटभर हळद टाकली. याच्यात मी मटण मसाला वापरणार आहे 1 चमचा. त्याच्यानंतर दुधाची 2 चमचा मलाई घेतली आहे आणि थोडं पाणी घालून आपलं वाटीभर वाटाणा, याच्यात ओला वाटाणा टाकला आहे कारण आपण मटर पनीर बनवणार आहे आज. आणि जे आपण फ्राय केलेले पनीर होतं ते त्यात घातलं. थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकली मस्त आणि आपलं पनीर रेडी आहे. हे रोटीसोबत खाण्यापेक्षा भाकरीसोबत खूप छान लागतं, म्हणून आम्ही हे पनीर भाकरीसोबतच खाणार.